वर्ष 2026 मधील गुरुपौर्णिमेचा सण 29 जुलै रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पौर्णिमा तिथीसोबतच प्रीती आणि आयुष्मान योगाचा अत्यंत दुर्मिळ संयोग जुळून येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या सणाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते. गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. यंदा 29 जुलै रोजी येणाऱ्या या महापर्वावर गुरुपूजनासाठी अनेक शुभ मुहूर्त लाभणार आहेत. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या विशेष योगामधील पूजा कमालीची फलदायी ठरेल. सनातन धर्मात गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले आहे, कारण गुरुच व्यक्तीला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. या गुरुशिष्य परंपरेला समर्पित गुरुपौर्णिमेचा सण दरवर्षी आषाढ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी दुपारी 2:48 सुरू होईल आणि 29 जुलै रोजी संध्याकाळी 4:35 संपेल. उदय तिथीच्या आधारे गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा उपवास 29 जुलै 2026 बुधवारी साजरा केला जाईल. या दिवशी स्नान, दान आणि गुरुची उपासना यांना विशेष महत्त्व मानले जाते. आषाढी गुरुपौर्णिमेनिमित्त शुभयोग. यावर्षी गुरुपौर्णिमेला प्रीतियोग आणि आयुष्मान योग यांचा एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे, जो धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या योगामध्ये केलेली पूजा, जप, दान आणि शुभकर्म अनेक पटीने अधिक फळ देते. असे मानले जाते की या योगाच्या प्रभावामुळे जीवनात सुख, समृद्धी, प्रसिद्धी आणि सौभाग्य येते. त्यामुळे या दिवशी गुरुची पूजा करण्याबरोबरच गरजूंना अन्न, वस्त्र आणि दक्षिणा देणे देखील शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले आणि महाभारत आणि 18 पुराणांची रचना करून भारतीय ज्ञान परंपरेला नवी दिशा दिली. त्यामुळे या सणाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व लोकांचा सन्मान केला जातो. गुरुचा आशीर्वाद घेतल्याने ज्ञान, बुद्धी, आत्मविश्वास आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेला काय करावे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा पिवळे कपडे घालावे. आपल्या गुरूंचे, आईवडिलांचे, शिक्षकाचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. महर्षी वेदव्यास, भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करा. या दिवशी धार्मिक ग्रंथाचे अध्ययन, गुरुमंत्राचा जप आणि दानधर्म केल्याने आध्यात्मिक प्रगती आणि शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.